चला खेळाडूंना विनंती, आपण समोर यायचं आहे. चला खेळाडू समोर या. आपण लगेच बक्षीस वितरण 16 पार पडा त्या अगोदर आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतो, ज्यांनी आपल्याला भरपूर साथ या स्पर्धेकरता दिलेली आहे. मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. तर अगोदर आपण सन्मान करणार आहोत द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्ट, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेकरता जनरेटर उपलब्ध करून दिलेला आहे. सन्माननीय राहुल दादा पाटील यांचे ते आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दादा, आपणास विनंती आहे, आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर मी सन्माननीय देवखादे सरांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेकरता जनरेटर लाभलेला आहे. तर महेंद्रजी शिंदे तसेच दर्शनजी डबके या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. त्यानंतर जयरामजी हरवटे आपण पाहतोय वसई आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष आहेत श्री जयरामजी हरवटे साहेब, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो. तर त्यांनी हा स्वागत सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तर रवींद्र काकांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. थँक्यू डीजे. वसई आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष आहेत जयरामजी हरवटे साहेब, त्यांच्याकडून आपल्या आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेला आहे, त्यांचा हा स्वागत सन्मान आपण इथे केला आहे. त्यानंतर प्रवीणजी धापशी साहेबांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय. तर त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. शरदजी दोडे सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. प्रवीणजी धापशी यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता आपल्याला आलेलं आहे, आर्थिक सहकार्य त्यांनी दिलं या स्पर्धेकरता. नक्कीच वसईमध्ये जेवढ्या टुर्नामेंट असतात त्या टुर्नामेंटसाठी नक्कीच मोलाचं सहकार्य त्यांचं असतं. देणगीदारांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेकरता देखील देणगी दिली, कारण देणगीदारांचा साथ लाभली तरच एखादी स्पर्धा ही पूर्ण होत असते. त्यानंतर सचिनजी राठोड यांचा आपण सत्कारणी सन्मान करणार आहोत, ज्यांनी आपला 3 दिवस जेवणाची सुविधा केली या स्पर्धेमध्ये. तर सचिनजी राठोड यांचा आपण सत्कारणी सन्मान करतोय. दीपक दादांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण स्वीकारायचं आहे. सचिनजी राठोड आपण पाहतो की 3 दिवस ज्यांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर
द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सन्माननीय शैलेश घरत यांचं देखील आपण स्वागत सन्मान इथे करतोय। तर मी त्याचं स्वागत सन्मान करण्यासाठी पंकज दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार आहेत शैलेश दादा घरत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण इथे करतोय। त्यानंतर मुकेश वंजारी साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय। द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे ते सदस्य आहेत। थँक्यू डीजे। सन्माननीय राजनजी पाटील साहेबांचं देखील आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत। द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आहेत राहुलजी पाटील सचिव आहेत आणि त्यांचं आपण स्वागत सन्मान इथे करणार आहोत। थँक्यू डीजे। त्यानंतर यश सुळे यांचं देखील आपण स्वागत सन्मान इथे करतोय। त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकर आम्हाला लाभलेलं आहे। त्यानंतर रवींद्रजी डबके यांचं देखील आपण स्वागत सन्मान इथे करतोय। त्यांचं देखील आर्थिक कार्य त्यांनी या स्पर्धेकरता दिलेलं आहे। त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। तर मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील हा सत्कार स्वीकारायचा आहे। प्रवीण मातेरा याच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। थँक्यू डीजे। आणि ज्यांनी आम्हाला 3 दिवस ज्यांनी जेवण बनवून दिलं लक्ष्मीताई डबके त्यांचं देखील आम्ही स्वागत सन्मान इथे आम्ही करणार आहोत। थँक्यू डीजे। बघा थँक्यू डीजे। हॉस्पिटलमध्ये त्या सेविका आहेत आणि त्यांचं काम हे देखील महत्त्वाचं आहे। तरी देखील जेवण बनवून नक्कीच ते आपल्या वेळेवरती कामासाठी देखील जायच्या आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी जेवण देखील बनवून दिले। त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। त्यानंतर राहुल जाधव यायचं आहे। राहुल जाधव, चला राहुल लवकर यायचं आहे।
राहुल याचं सहकार्य मोलाचं ठरलेलं आहे या स्पर्धेमध्ये, कारण ग्राउंडवरती थांबणं, थोडीशी देखभाल करणं आणि मदत करणं हे राहुल याचं काम होतं. आणि राहुल याने 4 दिवस सलग या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा हा स्वागत सन्मान इथे आपण करतोय. इशिका एलियन स्पोर्ट्स तरखड संघाचे व्हॉलेंटियर्स सर्वांनी यायचे. व्हॉलेंटियर्स चला, व्हॉलेंटियर्स चला लवकर या, वरती या. आपल्याला पाहतोय हे व्हॉलेंटियर्स आहेत आणि यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेकरता. त्यांचं देखील स्वागत सन्मान इथे आपण करतोय. बघा, टीम वर्क. तर संतोषी कोम जे 3 दिवस आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर सुरेंद्रजी घाटाल, कुंदन पाटील याच्या शुभ हस्ते आपण संतोषी कोम, सन्मान चिन्ह देऊन आपण संतोषी कोम यांना सन्मानित करतोय. त्यानंतर सुरेंद्रजी घाटाल आपण देखील यायचं आहे. आपले ऑफिशियल पंच नितेश बेंदर यांच्या शुभ हस्ते आपण सुरेंद्रजी घाटाल यांना देखील सन्मानित करणार आहोत. आणि सलग 3 दिवस मला इथे साथ दिली आणि माझ्यासोबत राहिले तेच प्रदीप लोखंडे यांचंसुद्धा आम्ही स्वागत सत्कार करतो. दीपकजी तुंबळा यांना यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार मानतो. त्यांची गोड वाणी आपण सलग 3 दिवस आपण या रंगमंचावरती, या सुरुचीच्या ग्राउंडवरती, या निसर्ग रम्यामध्ये असलेले ग्राउंड आपण पाहतोय, त्याच्यावर त्यांची वाणी आपण ऐकली. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत सत्कार करतोय. तसेच आमचे सलग 3 दिवस अप्रतिम गाणी ऐकली ब्रेक्समध्ये. आमचे DJ मास्टर प्रदीप यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. सचिन राठोड यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आमचे DJ मास्टर प्रदीप
थँक्यू डीजे. त्यानंतर 3 दिवस ज्यांनी लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवला त्यांचं देखील आपण ते स्वागत सन्मान इथे करतोय. चला या प्रशांतजी भगत. थँक्यू डीजे. तर स्वागत सन्मान झालेला आहे. जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि जो आपला पुढचा कार्यक्रम आहे तिकडे आम्ही जातोय. तर अगोदर आपण जे सामनावीरचे पुरस्कार बाकी राहिलेत ते सामनावीरचे पुरस्कार आपण इथे देतोय. प्रज्वल यायचा. प्रज्वल क्वार्टर फायनलमध्ये जो सामनावीर ठरला होता प्रज्वल. यश सुळे यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत प्रज्वल याला. प्रज्वल 2 मिनिटं. क्वार्टर फायनलचा सामना फार महत्त्वाचा होता. समोरून विकेट्स डाऊन झाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये खेळण्यासाठी गेला होता. प्रेशर होतं. प्रेशर तर होतंच. विकेट पण गेलेल्या. काय करणार आता. मारामारी. कारण जे तुम्ही फटकेबाजी केली त्या फटकेबाजीच्या जोरावरती तुमचा संघ पुढे आला. काय म्हणशील. संघालाच बोल. तर शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच सुरेंद्र घाटाल. सुरेंद्र घाटाल यायचा आहे. विकेट हॅट्रिक घेतली. विकेट मेडन षटक त्याने हाताळलं. सुरेंद्र घाटाल मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनल मध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. चला मला वाटतं सुरेंद्र घाटाल नाही आहेत. त्यांचा मुलगा कुणाल आहे मला वाटतंय. बघा हॅट्रिक मध्ये कुणाल्याने 2 झेल पकडले होते. कुणाल्याला देखील आपण 2 प्रश्न विचारूया. कुणाल 2 मिनिटं थांबायचं. तुला यापुढे आणखीन क्रिकेट खेळायचं आणि तुला बोलायचं देखील आहे. पहिली स्पर्धा मला आठवतंय. पहिला झेल तुझ्याकडनं सुटला होता. तुझे वडील बॉलिंग करत होते. झेल सुटला. वडिलांनी काय सांगितलं होतं. इथे आपण पाहतोय की वडील बॉलिंग करत होते. हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी तो झेल होता. तूच पकडलास. मनामध्ये काय झालं कारण हॅट्रिक बॉल होता आणि झेल तुझ्याकडे आला होता. सोडली असते का मला शिव्या भेटल्या असत्या. चला शुभेच्छा असतील तुला. आता कुणाल सुरेंद्र यांचा सुपुत्र आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती मात्र या स्पर्धेमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आणि 2 झेल पकडले आणि आपल्या पिताची त्याने हॅट्रिक इथे पूर्ण केली. त्यानंतर फायनल मॅच मध्ये जो सामनावीर ठरलेला आहे अनिकेत ज्याने पहिलं 2 चेंडू वाईड हाताळले होते मात्र त्यानंतर विकेट्स मिळवल्या आणि अक्षरशः आपल्या संघाला तो चॅम्पियन त्याने बनवलेला आहे. तर अनिकेत चौधरी ठरतोय या फायनल मॅचचा सामनावीर. संगीताताई डबके यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. अनिकेत आहे. बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. अनिकेताने खूप चांगली कामगिरी केली आहे. अनिकेत जास्त विचारणार आहे. 2 शब्द विचारणार आहे. फक्त 25 धावा समोरच्या संघाला करायच्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला बॉलिंग करायची होती. पहिले 2 चेंडू अवांतर पडले होते. मनामध्ये काय चाललं होतं. मला किरणला आउटच करायचे होते नाहीतर त्यांनी मागून मारले असते रन्स. दोघं तिघं आउट झाले म्हणजे फायदा झाला आम्हाला. गेम प्लॅनिंग काय होतं तुझं. किरणला आउट करायचं होतं बस. कारण पहिले 2 चेंडू तुम्ही जास्त बाहेर टाकले होते. त्यात थोडं प्रेशर होतं. किरण होता त्याचा. प्रेशर एवढा मी घेत नाही. मला फक्त डॉट करायला बघतो मी. चला शुभेच्छा असतील. अभिनंदन. त्यानंतर आपण जाणार आहोत वैयक्तिक बक्षीस. या अगोदर पहिली ट्रॉफी आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर
आपण पाहतोय बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी आहे इशिकायलन स्पोर्ट्स तरखड संघाच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. कोण असेल बेस्ट फिल्डर? अभिषेकचं नाव येत आहे. तर बेस्ट फिल्डर आहे अभिषेक राव. नक्कीच ज्याने जो झेल पकडलाय त्या झेल मुलं नक्कीच त्यांचा मॅच देखील इथे बनलेला आहे. तर अभिषेक राव हा बेस्ट फिल्डर ठरतोय आणि आपण पाहतोय त्याच्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. प्रवीणजी धापशी यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करतोय आणि त्यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे अभिषेक करता. पाहुण्यांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन. अभिषेक अभिनंदन. ट्रॉफी मिळाले. आयुष्यातील ही ट्रॉफी किती आहे? पहिली ट्रॉफी. अभिनंदन. ट्रॉफी घेतल्यानंतर कसं वाटतंय? बरं वाटतंय खूप. तुला वाटलं होतं की बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मला मिळेल असं वाटलं होतं तुला? नाही. तुला वाटलं की आज माझा संघ क्वालिफाय होईल सुपर 3 मध्ये, कारण तुमच्यासमोर भरपूर मोठमोठे संघ होते. हो. आपण पाहतोय की ही ट्रॉफी जी आहे कोणासाठी डेडिकेट करशील? आई. शुभेच्छा असतील. जास्त बेल घेत नाहीये. आणखीन बक्षीस आपण इथे वितरित करणार आहोत. तर आपण हा बघितला बेस्ट फिल्डर ज्याने खूप चांगला झेल पकडला. किरण याचा झेल त्याने पकडला होता डाईव्ह मारून. त्यानंतर बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती 12 विकेट्स आहेत. बघा, एकाच्या नावावरती 12 आहेत, एकाच्या नावावरती 10 आहेत. कोण असेल? बघा, दोन्ही न्यू स्टार संघाचे आहेत. योगेश आहे आणि सुरेंद्र आहे. तर बेस्ट बॉलर ठरतो या स्पर्धेचा सुरेंद्र घाटाल. डबल हॅट्रिक घेतला या स्पर्धेमध्ये. चला सुरेंद्रजी घाटाल. चला सुरेंद्रजी घाटाल या. बेस्ट बॉलर करता शूज आहेत, एक ट्रॉफी आहे. तर जयरामजी हरवटे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. त्यानंतर शैलेशी घरत यांना देखील विनंती करते पुढे यायचं आहे. जे शूज आहेत ते आपण इथे वितरित करायचे आहेत सुरेंद्र घाटाल्याला. एकविरा स्पोर्ट्स यांच्याकडून हे शूज आहेत आणि आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. बघा, 2 मॅच मध्ये विकेट हॅट्रिक त्याने घेतलेली आहे. तब्बल 12 विकेट्स त्याने घेतल्यात. बघा, शूज, एक ट्रॉफी आणि 500 कॅश प्राइज. सुरेंद्रजी 2 मिनिटं. सुरेंद्रजी जास्त विचारणार नाहीये. पहिल्या स्पर्धेमध्ये अपयशी ठरलात. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये यश मिळालंय. श्रेय सर्व खेळाडूंना देईल. आपण पाहतो की तुमची बॅटिंग थोडीशी कमी पडली होती पहिल्या मॅच मध्ये, त्यानंतर चांगला कमबॅक केला. नाही, आमची बॉलिंग चांगलीच झाली. बॅटिंग थोडी कमजोर झाली कारण सर्व बॉलिंगवर फोकस केलं. बॉलिंग चांगलीच करायची असं स्कोर होत नव्हता. तो म्हणजे बॉलिंगच्या हिशोबाने स्कोर केला तर आपण बॉलिंग चांगली करू शकतो. एक मॅच अशी झाली होती की आपण पाहतोय पोमंड विरुद्ध न्यू स्टार वसई शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. योगेश बॉलिंग वरती होता. मनामध्ये काय झालं तुमच्या, कारण यष्टांच्या मागे उभा होतास? वाटत होता की योगेश चांगला बॉल टाकेल, पण समोर खेळणारा पण चांगला होता, तर त्यांनी चांगलाच बॉल टाकला तो शेवटचा बॉल. आज वाटलं होतं की तुमचा संघ क्वालिफाय होईल सुपर 3 मध्ये? अजिबात नाही, कारण मला वाटलं आम्ही दुसऱ्या राऊंडलाच हरवू असं. आम्ही फुल म्हणजे तयारीने आलेलोच होतो. पहिला राऊंड खेळू, पहिला राऊंड जिंकू, दुसऱ्या राऊंडलाच हरवू असं वाटलेलं. डबल हॅट्रिक घेतली आजच्या दिवसामध्ये, काय म्हणशील? टाकली मी, काय जसं टाकतो नेहमी तसंच बॉलिंग केली. शुभेच्छा असतील. अभिनंदन. बेस्ट बॉलर सुरेंद्र घाटा ठरला या स्पर्धेकरता. त्यानंतर बेस्ट बॅटर कोण असेल? बेस्ट बॅटर
चला नाव द्या बेस्ट बॅटर. तर बेस्ट बॅटरची ट्रॉफी इथे घेऊन जातोय मिस्टर आकाश धानवी. चल आकाश धानवी नाही आहे, प्रतिनिधी या. आपण पाहतोय आकाश धानवी आणि कालच्या दिवसामध्ये 3000 धावा पूर्ण केल्यात आणि तो पहिला खेळाडू ठरलेला आहे की त्याने 3000 धावा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं मॅच खेळण्यासाठी तो गेलेला आहे. त्याचा प्रतिनिधी इथे चषक स्वीकारतोय. त्यानंतर आपण पाहतोय एक बॅट वसई स्पोर्ट्स कडनं जी आलेली बॅट आहे ती आपण बॅट देखील देतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती देखील आपण लगेच देऊन टाकणार आहोत. द्वारकामी चॅरिटेबल ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, सदस्य, खजिनदार, सचिव जे आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. मालिकावीर ची ट्रॉफी आहे आणि धानवी स्पोर्ट्स कडून आलेली एक बॅट. कोण असेल मालिकावीर? बघा 2 नॉमिनीज आहेत, सुरेंद्र घाटाल आणि आकाश दानवी. कोण असेल? सुरेंद्र घाटाल की आकाश दानवी? मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय मिस्टर सुरेंद्र घाटाल. सुरेंद्र घाटाल मॅन ऑफ द सिरीज. बघा सुरेंद्र घाटाळ याने 3 दिवस पंच होते, त्याचा हा बेनिफिट आहे. जवळून बघितलं त्याने मैदान. अभिनंदन. सुरेंद्र घाटाल मॅन ऑफ द सिरीज राहिलेला आहे. त्यानंतर आपण ट्रॉफीज वितरित करणार आहोत. 3ऱ्या क्रमांकावरती इथे राहिलेला आहे तो म्हणजे जीवदानी गिरीज संघ. तर मी गिरीज संघाला विनंती करतोय की आपण स्टेजवरती या. अशोक पूर्ण संघ घेऊन आला तरी चालेल. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय रॉजर डायस साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी इथे वितरित करायची आहे. आणि ही ट्रॉफी त्यांच्याचकडनं आपल्याला या स्पर्धेकरता आलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. जीवदानी गिरीज संघ 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. अशोक 2 मिनिटं जास्त घेत नाहीये. कालचा दिवस खूप चांगला होता. चांगली बॅटिंग झाली, चांगली बॉलिंग झाली. आजच्या दिवसामध्ये असं काय चुकलं की तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय? बॉलिंग साईड पडली नाही चांगली, त्याच्यामुळे थोडं माघारी राहिलो. दुसरं षटक आपण बघितलं की फक्त एकच धाव आली होती. त्याच्यामध्ये काय झालं? कारण तिथे विकेट हॅट्रिक देखील मिळाली होती. माझ्या मते तर संतोषला 1 रन काढून द्यायचं होतं फिल्डरमध्ये, पण सर्व मारायच्या स्कोर जास्त आहे म्हणून मारायच्या भीतीमध्ये गेले आणि तिकडे विकेट टाकून राहिले. अभिनंदन. 3रा क्रमांक फटकावला या स्पर्धेमध्ये. त्यानंतर 2रा क्रमांक इथे फटकावलेला आहे तो म्हणजे आझाद वसई या संघाने. तर सन्माननीय रवींद्रदादा डबके यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे.
आपण पाहतोय चला आझाद वसई संघ पुढे यायचा आहे. बेबी चंद्रकांतची डबके याचकडून ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आलेली आहे आणि आपण पाहतोय की ही ट्रॉफी इथे वितरित केली जाते आझाद वसई संघाला. आझाद वसई संघ फायनलमध्ये थोडासा कमी पडला, काही धावांनी त्याने ते पराभव आयुष जास्त नाही 2 शब्द सांगणार विचारणार आहे. आयुष पहिल्या दिवशी चांगली कामगिरी राहिली. फायनल मॅचमध्ये असं काय झालं की तुमचा संघ बॅकफूटवरती गेला आणि 20 धावांनी तुम्हाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे? आमच्या विकेट गेल्या लास्टला तेव्हा आम्ही कमी पडलो. जास्त अपेक्षा त्या नक्कीच प्रेक्षक भरपूर आले, पाठराखे भरपूर आले होते. ही ट्रॉफी या सीझनमधील पहिली ट्रॉफी आहे. खेळाडूंना काय म्हणशील, कारण परफॉर्मन्स थोडासा खराब झाला फायनल मॅचमध्ये, खेळाडूंना काय सांगशील? काय नाही तसं, कारण आमच्याकडे ग्राउंड नाही तर आमची प्रॅक्टिस नाही होत. चला अभिनंदन, शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. बघा सराव हा फार महत्त्वाचा आहे. तुमचा जर सराव नसेल तर तुम्हाला बेनिफिट हे मिळणार नाही आहे. तुम्हाला सराव करावा लागेल, मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला फळ मिळेल. आणि पहिल्या क्रमांकावरती चॅम्पियन संघ इथे राहिलेला आहे न्यू स्टार वसई. चला न्यू स्टार वसई टीम या. यश सुळे, संजय सुळे यांचे सुपुत्र, त्यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे पहिल्या क्रमांकाची आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे आपण वितरित करणार आहोत. चॅम्पियन संघ पहिली स्पर्धा अपयशी राहिले, मात्र या स्पर्धेमध्ये यश मिळालंय. चॅम्पियन ठरलेला आहे न्यू स्टार वसई संघ. नक्कीच द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्ट यांची पदयात्रा दिनांक 15 मार्चपासून ही सुरू होणार आहे. जर कोणाला इच्छा असेल तर त्यांनी कृपया करून माझ्याशी संपर्क साधायचा आहे. तर आम्ही पाहुण्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण वेलात वेल काढून उपस्थित झालात. आपला मोळाचा वेल, मोळाचं सहकार्य या स्पर्धेकरता दिलात आणि एक सफल स्पर्धा पार करण्यात आपलं साथ मिळाला आणि इशिकावलन तरखड्या संघाने स्पर्धा इथे चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. तर सर्व देणगीदारांचे आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा इथे संपली अशी जाहीर करतोय. जय आदिवासी, जय जोहार.